नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर बिनविरोध निवडणूक होणार. 9 जागांच्यासाठी निवडणूक होते. निवडणूक जसजशी जवळ येईल तशी राजकीय समीकरणं बदलत आहेत. आत्ता तर अशी बातमी आहे की महायुतीमधनंच देवाभाऊ यांची मनस्थिती तर अशी आहे की उद्धव ठाकरेंची उमेदवारी महाविकास आघाडीकडनं असेल तर बिनविरोध निवडणूक होईल. पण महायुतीमध्येच एकमत आहे का, याच विषयावर विश्लेषण आज करणं महत्वाचं आहे. कारण एकनाथ शिंदेना काही करून उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर येऊन द्यायचं नाही आहे. आणि शिवसेनेतले दोघांचे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेना वाद जगजाहीरच आहेत. आणि आता एकनाथ शिंदे यांच्याकडं 60 आमदार असले तरी त्यांचे 2 विधान परिषदेवर आरामात निवडून येतात. त्यांच्याकडे काही अतिरिक्त मतं जास्त काही राहत नाहीत, एखाद दुसरं आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंचेच 20 आमदार आहेत, शरद पवारांचे 10 आहेत आणि काँग्रेसचे 16 आहेत. त्यामुळे तेही आरामात येतील असं म्हणतात. परंतु घोडे बाजार हा विषय फार महत्वाचा आहे. आमदारांना निवडणूक पाहिजेच आहे, घोडे बाजार झालाच पाहिजे, अशा पद्धतीची सूत्र आता हलू लागलेली आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा उमेदवार देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. आता तो मग कोणाकडनं द्यायचा, कसा द्यायचा, त्याची समीकरणं घातली जात आहेत. देवाभाऊनी मात्र सांगितले बिनविरोध करूया. पण देवाभाऊनी कितपत खरं ते आहे आणि हे कूटनीती त्यांची आपण बघत आल्यानंतर ते खरंच असेल असंही म्हणता येणार नाही. कारण एकनाथ शिंदेना लगेच काही डावलता येतील तर असं नसलं तरी आत्तापर्यंतचं आपण जसं 24च्या निवडणुका झाल्या ते बघितलं. एकनाथ शिंदे विरुद्ध देवाभाऊ हे छोट्या छोट्या कारणावरनं झालेलं आहे. कारण नुकतंच दिल्लीला जाऊन आले एकनाथ शिंदे आणि त्यांनी तक्रारी करून आल्या भारतीय जनता पक्षाच्या देवाभाऊंच्यावर की नगरविकास खातं माझं आहे, त्याचेही निर्णय हेच करू लागले तर माझा उपयोग काय. आमची खातीच जर का आम्हाला सांभाळता येत नसतील आणि आमच्या खात्यावर निर्णय आम्हीच करू शकत नसेल तर उपयोग काय. मुख्यमंत्री सगळं करणार असतील तर आमचा उपयोग काय. अशी तक्रार अमित शहांच्याकडे जाऊन आले, तक्रार करून आले. हे तर आता उघड झालंय. आणि आता परत जे आमचे विरोधक उद्धव ठाकरे ह्यांनाच जर का उमेदवारी मिळते महाविकास आघाडीकडनं म्हटल्यानंतर आपण बिनविरोध निवडणूक करूया, हा घाट कशासाठी, हे एकनाथ शिंदेने आता लावून धरल्यामुळं देवाभाऊंची गोची झालेली असावी. पण देवाभाऊ शेवटी देवाभाऊच आहेत, काय करतील काही सांगता येत नाही. मग वर्णसूत्र हलवावी लागतील. एकनाथ शिंदे आता ऐकू शकतील फक्त एकच व्यक्ती, म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा. ते देवाभाऊंचं ऐकण्याच्या मनस्थितीत असतील अशी अवस्था नाही. म्हणून म्हटलंय देवाभाऊ विरुद्ध एकनाथ. हे मी का म्हटलंय तर हे चालूच आहे. अंतर्गत मतभेद जोरदार आहेत महायुतीमध्ये. आणि त्यात जर का असा विषय झाला तर आमदार कुठले कुठले फुटणार हेही महत्वाचं आहे. आमदार फुटू शकतात, अख्खी शिवसेना फुटू शकते. अख्खी शिवसेनेतनं एकनाथ शिंदे एवढे आमदार घेऊन जाऊ शकतात. तिथं परत उद्धव ठाकरेंचेच 20 आमदारांमध्येच जर का सुरुंग लावला असेल तर हा चर्चेचा विषय. एकनाथ शिंदेनी कुठं कुठं सुरुंग लावलेत काही सांगता येत नाही. काँग्रेस फुटू शकते. आमदार चलबिचल आहेत सध्या, घोडे बाजार झालाच पाहिजे. ह्या मनस्थितीत निश्चितपणानं आमदार असावे. मी आहेत म्हणत नाही तर लगेच माझ्यावर पत्रकारांनी असे आमच्यावर आरोप केले, आम्ही धुतल्या तांदळासारखेच आहोत असं सुद्धा म्हणतील. परंतु मी असावेत असंच म्हटलेलं आहे. आणि असं होऊ शकतं, अख्खे पक्ष फुटू शकतात. अशा वेळेला आत्ता बंडखोरी का होऊ शकत नाही एकमेकात, महायुतीमधनं कोणी का उभारू शकत नाही. एकमत होईलच अशातला भाग दिसत नाही. आता एकनाथ शिंदे हे पूर्ण देवाभाऊंच्या विरोधात भूमिका घेतील. कारण उद्धव ठाकरेंना तुम्ही विधान परिषदेवर बिनविरोध करताच कसं, हा हट्ट आता एकनाथ शिंदे शिवसेनेचा चालू आहे. आणि ह्याच्या आधी सुद्धा आपण ह्याच्यावर क्लिप केलेली आहे. कारण आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत. उद्या निवडणुका आणि निवडणूक झाली तर मात्र महाविकास आघाडीचा एकुलता एक येणारा जो कोणी उमेदवार असेल
कारण उद्धव ठाकरे रिस्क घेतीलच अशातला भाग नाही, कारण निवडणुका होणारच आहेत म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरतील अशातली अवस्था नाही. ते जुगार खेळणार नाहीत. बिनविरोध होत असेल तरच उद्धव ठाकरे अर्ज भरतील, अन्यतः बळीचा बकरा म्हणून कोणतरी देतील किंवा बळीचा बकरा होणारच नाही, कदाचित निवडून सुद्धा येऊ शकेल. तसा स्ट्रॉंग आणि ताकदवान महाविकास आघाडीमध्ये कोण आहे? काँग्रेसमध्ये आहे, शरद पवारांच्याकडे आहे. कारण शरद पवारांचे आमदार सुद्धा आता अस्वस्थ आहेत. त्यातले सुद्धा 2-4 फुटले तर आश्चर्य वाटून घ्यायचं गरज, म्हणजे आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही, कारण होऊ शकतं ना राजकारणामध्ये. आता विरोधात किती दिवस बसायचं हे चालूच आहे ना. आणि एकनाथ शिंदेनं हा डाव साधायचं ठरवलेलं दिसतंय. आता बिनविरोध होईल म्हणून जे कोण मांडे खात असतील तर ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना काही करून मी पाणी पाजणार अशा भूमिकेत आत्ता दिसताय. अशा वेळेला देवाभाऊ काय कूटनीती करतील, देवाभाऊ काय डाव करतील, भारतीय जनता पक्ष काय डाव करेल हे बघण्यासारखं असेल. परंतु दिल्लीच्या नेत्यांना याच्यात हस्तक्षेप करावा लागला तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. एकनाथ शिंदे कुठंतरी नमतं घेतील, पण काहीतरी पदरात मात्र ते पाडून घेतील, असंच आता एकंदर राजकारण दिसतंय. जसजशी आता निवडणूक जवळ येईल तसं राजकीय समीकरणं बदलतील. त्यावेळेला आपण विश्लेषण करतच राहूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.